शिवसेना भवनात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोन बंधूंनी एकत्र येत मुंबईकरांसाठी आपल्या युतीचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। मुंबईकरांचा स्वाभिमान केंद्रस्थानी ठेवून या दोन्ही युवा नेत्यांनी घोषणांचा पाऊस पाडलाय। नेमकी कोणती आश्वासनं या जाहीरनाम्यात दिली आहेत पाहूयात। या जाहीरनाम्यातील सर्वात मोठी घोषणा म्हणजेच मुंबईत घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये स्वाभिमान निधी दिला जाणार आहे। तसेच कोळी भगिनींसाठी महासाहेब किचनच्या माध्यमातून केवळ 10 रुपयातच पोटभर जेवण उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलंय। नोकरी करणाऱ्या महिलांच्या सुविधेसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक अत्याधुनिक पाळणाघर देखील सुरू केलं जाईल। मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी आता 500 ऐवजी 700 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर पूर्णपणे माफ करण्याची मोठी घोषणा आदित्य ठाकरेंनी केली आहे। सोबतच मुंबईकरांना 100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचं आणि बेस्ट बसचं तिकीट केवळ 5 ते 20 रुपयांपर्यंत मर्यादित ठेवण्याचं वचनही देण्यात आलंय। तरुणांच्या रोजगारासाठी 1 लाख तरुणींना 1 लाख रुपयांपर्यंत स्वयंरोजगार निधी दिला जाईल। तर शिक्षणासाठी पालिकेच्या शाळांमध्येच ज्युनियर कॉलेज सुरू केले जातील। आरोग्याच्या बाबतीत मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचं कॅन्सर रुग्णालय उभारण्याचं स्वप्न अमित ठाकरेंनी बोलून दाखवलं। याशिवाय मुंबईतील 1800 एकर बीपीटीची जागा केंद्र सरकारकडून परत मिळवण्यासाठी कायदेशीर लढा देण्याची तयारीही या ठाकरे बंधूंनी दर्शवली आहे। एकंदरीतच आदित्य आणि अमित ठाकरेंनी एकत्र येत मुंबईच्या विकासाचा एक नवा रोडमॅप सादर केलाय। आता ही नवी युती आणि या मोठ्या घोषणा मुंबईकरांना किती आकर्षित करतात हे पाहणं रंजक ठरेल। तुम्हाला काय वाटतं, या घोषणांमुळे मुंबईचा चेहरा बदलेल का? कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी TOT मराठीला फॉलो करायला विसरू नका।